गाइस, वेलकम टू बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुम्ही आज आलेलो आहे जिल्हा बुलढाणा, तालुका मोताळा, गाव कोराळा बाजार। इथेच भारत छोडो आंदोलन ते एक मुक्काम घेतला होता महात्मा गांधींनी। ही बकरी बघू शकता तुम्ही माझ्या मागे, हे त्या महात्मा गांधींच्या बकरींचे वंशज आहे। तर आपण आतमध्ये जाऊन त्याची माहिती घेऊया। तर इथं आपल्याला तिकीट घेणं पडते। हे आम्हाला तिकीट मिळालेलं आहे 50 रुपयाचं। तुम्ही इथं गाईड पण घेऊ शकता, आम्ही गाईड घेतलेला आहे। तर आत या। तर हे इथले गाईड आहे, तर आपला परिचय द्या बरं। नमस्कार, माझे नाव आर्य श्रीकृष्ण वरपडे, मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहतो आणि मी इथंच राहतो। आणि या जो वाडा आहे, या वाड्यामध्ये माझं काम गाईडचं आहे। भारत छोडो करणे। तर आम्हाला आता माहिती सांगा तुम्ही कृपया करून। हां, तर नमस्कार, भारत छोडो आंदोलनमध्ये इथे महात्मा गांधींनी 1 दिवस 2 दिवस इथं राहिलेले होते। दिवस तो वाढायला आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। हे पहा, पूर्ण पहा। हे ज्या काळातल्या कॅनी आहे, ज्यांनी हे महात्मा गांधींनी पाणी पिलेलं होतं आणि हा त्यांचा थैला इथेच राहिलेला होता। कारण की हे बघू शकता किती छिद्रे आहे इथेच। इथं इंग्रजांनी गोळ्या झाडल्या होत्या। इथं बघू शकता केवढं मोठ्याला आहे या। इथे इंग्रजांनी गोळ्या झाडलेल्या होत्या त्यांच्यावर, पण ते कसं तरी करून सुटका झालेली आहे त्यांची। बघू शकता त्यांना वाचवण्यात की नाही, हे त्यांची बाटली आहे आणि घेतले होते त्यांनी 2 दिवस। हे बघू शकता, दिसतंय का तुम्हाला? हां, दिसले। तर ते इथेच झोपले होते। हे जागा आहे, कोपरा इकडे। हे बघू शकता, हे कोपरा, हा इकडे हे कोपरा, इथे झोपलेले होते ते। तेवढ्यात इकडून इंग्रज आलेले आणि त्यांनी गोळ्या झाडलेल्या, पण त्यांना 5 मिनिटा पहिले माहिती भेटलेली होती, म्हणून त्यामुळे ते सुटका झाली त्यांची। आणि त्याची सुटका कोणी केलेली आहे त्या मी तुम्हाला पुढे सांगू, तर जुळत राहा। तर मित्रांनो, ही जागा त्यांचे हे वंशज आहे, हे मॅडपणा करत आहेत। तर आता आपण गोळ्या घालेल पाहूया। इकडे आलेलो आहे आम्ही वाड्याच्या मागच्या साईडला। हे बघू शकता माझ्या मागे हे वाडा आहे, तुम्हाला दाखवतो आता। हे इथेच गोळ्या झाडलेल्या होत्या महात्मा गांधी यांच्यावर। इथे आखाडा होता पहिले, महात्मा गांधी आणि मित्रांनो, ही महात्मा गांधी यांची म्हैस आहे। त्यांची म्हैसला यांना हात लावला तर एक पप्पी घेतली होती। तर अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करावा। धन्यवाद।